धर्मेंद्र यांच्यावर उपचार यशस्वी ठरत असल्याची चिन्ह. सनी देओलनी दिली हेल्थ अपडेट. सध्या संपूर्ण बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं आहे, कारण हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा आणि बातम्या सोशल मीडियावर पसरल्या आहेत. धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी तब्येतीच्या कारणास्तव मुंबईतील ब्रीच कंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीची स्थिती गंभीर असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिल्यानंतर चाहत्यांच्या मनात खळबळ माजली होती. मात्र आता त्यांचा मुलगा सनी देओल आणि कुटुंबियांनी त्यांच्या आरोग्याबाबत अधिकृत अपडेट देत सर्वांना दिलासा दिला आहे. सनी देओलच्या टीमकडून दिलेल्या निवेदनानुसार धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असून उपचाराला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सनी देओल, बॉबी देओल, हेमा मालिनी, ईशा देओल आणि कुटुंबातील इतर सदस्य गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपस्थित आहेत. धर्मेंद्र यांच्या आजारपणाची बातमी समजताच बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. अभिनेता गोविंदा, शाहरुख खान, अमीषा पटेल, जुही चावला यांसारख्या कलाकारांनी वैयक्तिकरित्या रुग्णालयात जाऊन धर्मेंद्र यांची विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांकडून माहिती घेतली आणि कुटुंबाला आधार दिला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून अत्याधुनिक उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती आधीपेक्षा स्थिर आहे. मंगळवारी दुपारी सनी देओलच्या टीमने अधिकृत निवेदन जारी करत सर्व अफवांना पूर्णविराम दिला. त्या निवेदनात म्हटले होते, धर्मेंद्र सर सध्या उत्तम उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे आणि डॉक्टर उपचाराला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं सांगत आहेत. आम्ही सर्व चाहत्यांचे आणि शुभेच्छुकांचे आभार मानतो. त्यांनी केलेल्या प्रार्थनांमुळे आणि शुभेच्छांमुळे धर्मेंद्र सर लवकर बरे होतील असा आम्हाला विश्वास आहे. या निवेदनाने काही काळासाठी तरी चाहत्यांना दिलासा मिळाला. दरम्यान, कालपासून सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा जोरात पसरू लागल्या होत्या. काही ट्विटर आणि फेसबुक पेजेसवर धर्मेंद्र यांचे निधन झाले अशा प्रकारचे पोस्ट्स व्हायरल झाले. चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आणि अनेकांनी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र लगेचच धर्मेंद्र यांच्या मुली ईशा देओलने पुढे येऊन त्या अफवांना सडेतोड उत्तर दिलं. तिने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं, कृपया अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. माझे वडील स्थिर आहेत आणि हळूहळू बरे होत आहेत. मीडिया आणि चाहत्यांनी थोडी संयम दाखवावी आणि आमच्या कुटुंबाला प्रायव्हसी द्यावी. आम्ही सर्व प्रार्थना करत आहोत आणि त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी सर्वांचे आभार मानतो. ईशाच्या या पोस्टनंतर चाहत्यांनीही सोशल मीडियावरून आपला संताप व्यक्त केला आणि अफवा पसरवणाऱ्यांना जाब विचारला. अनेकांनी लिहिले की धर्मेंद्र हे भारतीय सिनेमाचे हिमॅन आहेत. त्यांची लढाऊ वृत्ती आणि सकारात्मकतेने ते पुन्हा एकदा सशक्तपणे उभे राहतील. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही ईशाच्या पोस्टला प्रतिसाद देत धर्मेंद्र यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. अभिषेक बच्चन, सलमान खान, जॅकी श्रॉफ, जया बच्चन आणि इतर कलाकारांनी वैयक्तिक संदेश पाठवले. हेमा मालिनी यांनी देखील धर्मेंद्र यांच्या आरोग्याबद्दल माहिती देताना म्हटलं, धर्मजींची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर उत्कृष्ट काळजी घेत आहेत. कृपया अफवा पसरवू नका. आम्ही सर्वांच्या प्रार्थनांसाठी आभारी आहोत. तिच्या या वक्तव्यामुळेही चाहत्यांना थोडासा दिलासा मिळाला. धर्मेंद्र हे भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात आदरणीय आणि लोकप्रिय अभिनेते आहेत. 5 दशकाहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शोले, चुपके चुपके, सीता और गीता, सत्यकाम, रजिया सुलतान, यमला पगला दीवाना यांसारख्या अनेक हिट चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या व्यक्तिमत्वात असलेली साधेपणा,
विनम्रता आणि स्नेहभाव यामुळे ते आजही चाहत्यांच्या हृदयात खास स्थान राखून आहेत. वयाच्या 88व्या वर्षीही ते सक्रिय आहेत आणि अधूनमधून चित्रपटसृष्टीत सहभागी होत असतात. धर्मेंद्र यांच्या आजारपणाने चाहत्यांच्या भावविश्वाला वेगळंच हलवलं आहे. अनेकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी मंदिरे, मशिदी, गुरुद्वारे आणि चर्चमध्ये प्रार्थना सुरू केल्या आहेत. सोशल मीडियावर गेट वेल सून धर्मेंद्र आणि प्रेयर्स फॉर धर्मेंद्र हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. धर्मेंद्र यांचा सिनेमावरील प्रभाव इतका मोठा आहे की त्यांच्या आजारपणाची बातमी येताच संपूर्ण देशात चिंता व्यक्त केली जाते. दरम्यान, डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांच्या आरोग्यात दिवसेंदिवस सुधारणा होत असून पुढील काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या आरोग्याची स्थिती स्थिर राहिल्यास ते घरी परत येतील आणि विश्रांती घेतील. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सनी देओलने माध्यमांना सांगितले, आमचे वडील आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जाऊन स्वतःचा मार्ग तयार केला आहे. आम्हाला विश्वास आहे की याही वेळेस ते लवकरच पूर्ण बरे होतील. सध्या ब्रीच कंडी हॉस्पिटलच्या बाहेर चाहत्यांचा आणि मीडियाचा मोठा जमाव दिसतोय. सर्वांच्या मनात एक इच्छा आहे, आपल्या आवडत्या धर्मेंद्र सरांनी पुन्हा एकदा हस्त पडद्यावर परत यावं.